शिवाजीनगरमधील सर्व रहिवाशांना विनंती करण्यात येते, या व्हिडिओ कॉलद्वारे मी सर्व रहिवाशांना आपल्या शिवाजीनगरच्या पुनर्वसनाच्या कामासंदर्भामध्ये निवेदन करतो की आपल्या वसाहतीचं पुनर्वसनाचे काम कशा प्रकारे प्रकाश नाईक आणि सुरेश तांबडे यांच्या माध्यमातून चालू केलेलं आहे. बांधवांनो, आपल्या जागेचा CS नंबर 1008 ह्या भूभागावरती कोणत्याही प्रकारचे बांधकाम किंवा इमारत होऊ शकत नाही, अशा प्रकारे माननीय जिल्हाधिकारी यांनी लेखी स्वरूपात म्हाडा प्रशासनाला दिलेलं आहे. आणि त्यामध्ये असंही नमूद केलेलं आहे बांधवांनो की 1008 ह्या भूभागावर वसलेले झोपडीधारक यांना तुम्ही म्हाडा प्रशासनाचं समोरील जे भूभाग आहे 999 आणि 998 ह्या भूभागावरती आपली पुनर्वसनाची इमारत बांधून देण्यात यावी, अशा प्रकारच्या लेखी सूचना म्हाडा प्रशासनाला माननीय जिल्हाधिकारी यांनी लेखित दिलेले आहे. ते पत्र तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्याकडे प्राप्त झालेलं आहे. दुसरं म्हणजे, जर माननीय जिल्हाधिकारी त्यांच्या लेटरमध्ये स्पष्ट भूमिका मांडतायत की एकही झोपडीधारकाला भाडं दिलं जाणार नाही आणि एकही झोपडीधारकाला इथून हटवलं जाणार नाही. मग बाबू हे बंद झालं. बाबू दिदे बंद झालं. असं काय झोपडीधारकाला भाडं दिलं जाणार नाही किंवा कुठेही झोपडीधारकाला बाजूला केलं जाणार नाही. परंतु आज विकासक हा आपल्या येथील झोपडीधारकांना सांगितलं जातं आहे की मला 3 लाईनी काढून पाहिजे, त्यांनी भाडं घ्यावं आणि त्यांनी कुठेही त्यांचा पर्याय व्यवस्था करावी. हा सर्व चुकीचा आहे. ह्याला कारणीभूत प्रकाश नाईक आणि सुरेश तांबडे आहे असं मला वाटतंय. कारण ह्या लोकांची जिम्मेदारी आहे की जर कलेक्टर साहेबांनी म्हाडा प्रशासनाला लिहून दिलेलं आहे की इथून कोणालाही दुसरीकडे जाऊ देणार नाही आणि कुठल्याही झोपडपट्टी धारकाला भाडं दिलं जाणार नाही. मग आज प्रकाश नाईक आणि सुरेश तांबडे ह्यांच्या भ्रष्टाचाराची किती यशोगाथा गायची. 70 लोकांनी भाडं घेतले. त्या 70 लोकांना बेघर करण्याचं काम प्रकाश नाईक आणि सुरेश तांबडे करतात असं माझा आरोप आहे. कारण आपल्या झोपडपट्टी धारकांचा प्रारूप अजून फायनल झालेला नाही. एनेक्सर तर फायनल झालंच नाही. मग तुम्ही कुठल्या बेसवरती त्या झोपडीधारकांना भाडं दिलात डेव्हलपरकडून घेऊन? कारण तुमच्या दोघांच्या सह्या झाल्याशिवाय त्या झोपडीधारकाला विकासक भाडं देणार नाही. मग आज त्यांना तुम्ही बेघर करण्याला चाललात ना 70 लोकांना, असा माझा आरोप आहे. म्हणून मी सर्व रहिवाशांना विनंती करतो की अजून वेळ गेलेली नाहीये. असे अनेक प्रश्न आहेत, तर तुम्ही आम्ही सर्व एकत्र या आणि ही कायदेशीर लढाई आपण लढूया. नाहीतर तुम्हाला येथे ह्या दोघांनी केलेले करार, कोण प्रकाश नाईक सुरेश तांबडे ह्या दोघांनी डेव्हलपर बरोबर संगनमत करून जे काही केलेले करार आपल्या झोपड्या संदर्भामधील एकही करार तुम्हा लोकांना वाचून दाखवत नाही. आणि ज्या लोकांनी आता भाडं घेतलेलं आहे त्या लोकांना सप्लिमेंटरी ॲग्रीमेंट दिलेली आहे आणि ती सप्लिमेंटरी ॲग्रीमेंट इंग्लिशमध्ये केल्यामुळे काही लोकांना त्यातलं काही कळत नाही आणि ती सप्लिमेंट ॲग्रीमेंट आपण मराठीमध्ये करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण अधिकार ह्या सुरेश तांबडे आणि ह्या प्रकाश नाईकनी संपूर्ण अधिकार हे डेव्हलपरला दिलेला आहे, विकासकाला दिलेला आहे. झोपडी मालक आपण आणि सर्व अधिकार जर त्यांना दिले तर तुम्ही आम्ही रस्त्यावरच देणार आहेत.
ह्या गोष्टीसाठी हा मी तुम्हाला व्हिडिओ करत आहे। असे अनेक प्रश्नांची उत्तरं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्याकडे प्राप्त झालेली आहेत। पण ही शेवटची आपली वेळ आहे बांधवांनो। प्रत्येक घराचं किंमत काय आहे हे आम्हाला सर्वांना माहिती आहे, तरी विलंब करू नका। वेळ निघून गेलेली आहे, डोक्याच्या वरून पाणी निघून गेलेलं आहे। म्हणून ह्या व्हिडिओच्या द्वारे मी सर्व रहिवाशांना विनंती करतोय की आपण एकत्र यावं आणि ह्या विकासाच्या संदर्भामध्ये जे काही कागदपत्र तुमच्या आशीर्वादाने आम्ही जे मिळवलेले आहेत ते कशा प्रकारे डेव्हलपर आणि प्रकाश नाईक आणि सुरेश चांबडे हे आपल्या झोपडीधारकांना कशा प्रकारे फसवणूक करतायत, कशा प्रकारे इथे घर देणार आहोत असे सांगतायत, लेखीला कोणी विचारत नाही आणि आपली इमारत कुठल्या भूभागावर बांधणार आहे, त्याचं नकाशा पास केलाय का, त्याची प्रिंट का दाखवत नाही, ह्या सर्व अशा अनेक गोष्टी आहेत। त्याच्यामुळे आपण सर्व रहिवाशांनी जागृत राहावं आणि आमच्यासारखे कार्यकर्ते तुमच्या पाठी खंबीर उभे राहतील काय, परंतु तुमचा सहभाग, तुमचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय आपण पुढे कोणतीही कारवाई करू शकणार नाही। हे विधिलिखित आहे मित्रांनो। कारण म्हाडाच्या तुम्ही कार्यालयात जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला कळेल तिथले अधिकारी कशा प्रकारे लोकांना गुमराह करत आहेत। विचार करण्यासारखी गोष्ट आहे। ज्या प्रारूप मध्ये 388 लोकांची नोंदणी केली त्याच्यामध्ये 30 लोक हे शिवाजीनगरचे रहिवासीच नाही आहेत आणि 25 लोक जे प्रकाश नाईक बरोबर सोसायटी म्हणून वावरतात त्या लोकांनी स्वतःची घरं ही डबल केली आहेत। हे त्यांचे बोगस पेपर कोण बनवतोय हा आम्हाला विचार करण्याची गोष्ट आहे। आणि ह्याच सगळ्या बोगस कारभारामुळे तुम्ही जे मेन झोपडीधारक आहेत त्यांना बेघर करण्याचा हा त्यांचा डाव आहे काय। ह्या गोष्टी म्हणून तुम्हाला 2 हात जोडून विनंती करतोय की ह्या गोष्टी आपण विचार करावा आणि सर्व आपण एका दुसऱ्याला भेटून काय ह्याच्या संदर्भात आपण काय केलं पाहिजे, कोणाकडे गेलं पाहिजे, अगर नाही जमता आलं आपण न्यायालयात गेलं पाहिजे। तर न्यायालयात जायचं म्हटलं तर तुमच्या सर्व झोपडीधारकांच्या सह्या, नाव हे मिळणं गरजेचं आहे। ज्यावेळेस ह्या सगळ्या सह्या वगैरे काय मिळतील तर आपण न्यायालयामध्ये पण जाऊ। न्यायालयामध्ये जो काही खर्च येईल ते तुमच्यावर बर्डन न आणता आपण स्वतंत्र लढाई लढू। आपल्याकडे वकील आहेत, आपल्याला मदत करणारे पण व्यक्ती आहेत। मग एवढं सर्व असताना तुम्ही का झोपून राहताय? आपल्या घराची व्हॅल्यू तुम्हाला कोणाला नाही काय कळत आहे काय? आता वरळीमध्ये आपण राहतोय तर आपल्या घराची व्हॅल्यू काय आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। मग तुम्ही काय एकामेकाला सपोर्ट करत नाही? ही शेवटची वैऱ्याची रात्र आहे हे मी तुम्हाला आज सांगतो। कारण मी ह्या म्हाडाच्या कार्यालयात जाऊन दररोज जातो, कसे अधिकारी उत्तर देतात, कशा प्रकारे डेव्हलपरनी सगळ्या गोष्टी अधिकाऱ्यांना मॅनेज करून ठेवलेल्या आहे, कुठलाही डॉक्युमेंट मिळत नाही। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हे सगळे डॉक्युमेंट आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत काय। तुम्हाला तिथे कुठला त्रास होणार नाही याचीही आम्ही जिम्मेदारी घेऊ, परंतु तुमचा सहकार्य पाहिजे, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठी पाहिजे, तरच आपण ही लढाई जिंकू शकतो आणि आपला घर सुरक्षित करू शकतो। अन्यथा डेव्हलपर तुम्हाला इथे इमारत आपली बांधणार आहे असं कुठेही लिखित म्हाडामध्ये दाखवलं जात नाही बांधवांनो। आज आपल्या घराची किंमत करोडो रुपये आहे, परंतु तुम्हाला सगळे आमिष दाखवले जाते, आपली बिल्डिंग इथे बनणार, आपली बिल्डिंग तिथे बनणार। ज्या लोकांच्या नावावर घरं नाही आहेत त्या लोकांना पदाधिकारी बनवले, म्हणजे हे लोक आपल्या घराची मालकी सिद्ध करणार का? आपल्या नगरात कोण शिकलेले नाही आहेत की ज्यांच्या नावावर घर आहेत ते लोक बोलू शकत नाही? सर्व करू शकतात। ही फक्त तुम्ही समजून घेण्याची गोष्ट आहे। म्हणून मी ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतोय की जे काय आम्ही डॉक्युमेंट तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मिळवले तुम्ही एकत्र या, तुमचा सहकार आम्हाला लाभू द्या। आणि जर करायचं नसेल तर आपल्याला शिवाजीनगरमध्ये विकासक इमारत बांधून देणार नाही हे 100% मी सांगू शकतो। आणि जर त्यांच्याकडे जर पुरावा असेल तर त्यांनी
आपल्या शिवाजीनगरमध्ये दाखवावा की एवढ्या स्क्वेअर मीटरमध्ये पुनर्विकास आपला शिवाजीनगर कोऑपरेटिव्ह सोसायटीची इथे इमारत बांधणार आहे. तर आपण त्या प्रकाश नाईकचं आणि सुरेश चांबडेचं सत्कार करू. एवढंच बोलू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.